अक्कलकोट येथील दुय्यम निबंधक कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती सहदुय्यम निबंधक श्रेणी 1 अधिकारी पी.जे. माळी यांनी दिली आहे। आर्थिक वर्षाच्या अखेरीमुळे तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा मालमत्ता खरेदीकडे वाढता कल लक्षात घेऊन 26 मार्च ते 31 मार्च या कालावधीत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विशेषतः 29 आणि 31 मार्च या सुट्टीच्या दिवशीही कामकाज चालू राहणार आहे। ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार व रविवार व्यतिरिक्त इतर दिवशी असते त्या कार्यालयांनी त्यांच्या 2 साप्ताहिक सुट्ट्यांपैकी 1 दिवस कामकाजासाठी राखून ठेवायचा आहे। तसेच प्रलंबित प्रकरणे, अभिनिर्णय व अपुरी मुद्रांक शुल्क वसुलीची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबंधित अधिकारी देखील या कालावधीत कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। मार्च अखेर दृष्टांत वसुलीसाठी जास्तीत जास्त मुद्रांक शुल्क शासनाला जमा करण्यासाठी माननीय आयकर साहेब आणि 16/3/2024 परिपत्रक काढलेलं आहे की मार्च महिन्यामध्ये 23 तारखेपासून पुढच्या 16 सुट्ट्या त्यांनी केल्या आणि सुट्टीच्या काळामध्ये दस्त नोंदणीचं कामकाज पूर्ण चालू राहणार आहे। त्यामुळं आता 26 आहे, 28 आहे, 29, 31 या 4 दिवसाच्या सुट्ट्या आहेत। त्या दिवशी पण दस्त नोंदणीचं कामकाज चालू राहणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा। दस्त नोंदणीचे कामकाज त्यांनी 31 मार्चपर्यंत करायला सांगितलं। पक्षकारांना काय आव्हान कराल सर? किती वाजेपर्यंत चालू? त्यामुळे 6 ते 6:15पर्यंत चालू आहे। पक्षकारांना काय आव्हान कराल? जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त नोंदणी करून घ्याव्या आणि आमचा विश्रांत करण्यासाठी करायचं।